36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सिल्लोड तालुक्यातील भवन येथे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये 10 शेळ्या ठार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे शेतमजूर आरिफ बागवान यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार आरिफ बागवान हे सालगडी म्हणून काम करतायत. वर्षभर कष्ट करून त्यांनी एकूण 11 शेळ्या विकत घेतल्या होत्या. परिसरात सायंकाळपर्यंत शेळ्या चारून नेहमीप्रमाणे शेळ्या गोठ्यामध्ये बांधलेल्या असताना मध्यरात्रीच्या सुमारास वन्य प्राण्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 10 शेळ्यांचा मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेमुळे आरिफ बागवान यांच्या कुटुंबासमोर आर्थिक संकट उभं राहिलेलं आहे. घटनेची माहिती मिळताच सिल्लोड वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे आरिफ बागवान यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे ग्रामीण भागात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अशा घटनांना आळा घालण्यासाठी वन विभागाने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील नागरिकांकडून करण्यात येते. हल्ल्यामध्ये 10 शेळ्या ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतमजूर आरिफ बागवान यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मिळालेल्या माहितीनुसार आरिफ बागवान हे सालगडी म्हणून काम करत असून वर्षभर कष्ट करून त्यांनी एकूण 11 शेळ्या विकत घेतल्या होत्या. परिसरात सायंकाळपर्यंत शेळ्या चारून नेहमीप्रमाणे शेळ्या गोठ्यामध्ये बांधलेल्या असताना मध्यरात्रीच्या सुमारास वन्य प्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 10 शेळ्यांचा मृत्यू झालाय. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेमुळे आरिफ बागवान यांच्या कुटुंबासमोर आर्थिक संकट उभं राहिलंय. घटनेची माहिती मिळताच सिल्लोड वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे आरिफ बागवान यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे ग्रामीण भागात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अशा घटनांना आळा घालण्यासाठी वन विभागाने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील नागरिकांकडून करण्यात येते आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख नदीम, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर.